शोभा अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा माझे रंभा ग सावळ्याची लाडकी रंभा माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा तुझ्यासाठी मी काय काय करू किती किती भोवती न फिरू अगं अगं तुझ्यासाठी मी काय काय करू किती किती भोवती न फिरू दोघं मिळून मी तमाशाला जाऊ आणि खेळूया ताक तुंबा दोघं मिळून मी तमाशाला जाऊ आणि खेळूया ताक तुंबा माझी रंभा जीवाची लाडकी रंभा माझे रंभा तावळ्याची लाडकी रंभा माझे रंभा जीवाची लाडकी रंभा तुझ्या वाचून कोण आहे मला तुझ्या नखाची सर नाही केला ते लाईट बंद करा लाईटिंग बंद करायला
धन्यवाद सर. जमायला ना सखारामजी मुलगीर साहेब माजी सरपंच आपण व्यासपीठावरती यावं. सखारामजी मुलगीर साहेब आणि बाबासाहेबजी तळेकर साहेब आपण व्यासपीठावरती यावं कृपया, आपणास विनंती आहे. त्यानंतर श्री ऋषिकेश सोनर सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सरपंच साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो. या ठिकाणी आणखी बाहेरून प्राथमिक इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शेळगावचे चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं प्रखरतेनं आज काम करणारे कार्य करणारे विश्वंतजी गोरवे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी प्राचार्यांना करतो. साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती प्राचार्यांना मी करतो. अरे वा, सगळ्यांनी ओळखलं मला. अरे काय तुमच्या लेखणीमध्ये एवढी ताकद आहे की सावळ्या कुंभाराला परत दुसऱ्या वर्षी पण बोलविलं. अरे वा वा, सगळ्यात मोठी तुम्ही एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या हारा. वा. आणि त्याचबरोबर बाळांनो, तुम्ही जे आता शिक्षण घेतायत ना, तुमच्या शिक्षणात एवढी मोठी ताकद आहे की मकरंद अनसपुरेला तुम्ही तुमच्या गावात परतून बोलविलं. माझी अशी विनंती की तुम्ही परत ह्या गावात मुख्यमंत्र्यांना बोलूया. मुख्यमंत्री सुद्धा या गावात आले पाहिजे. आणि त्याचबरोबर तुमच्यात एवढी ताकद पाहिजे, एवढी धमक पाहिजे की आपल्या गावात नरेंद्र मोदी सुद्धा आले पाहिजे. आले पाहिजे का नाही? तुम्ही एवढे मोठे झाले पाहिजे की कुठल्या मुंबईच्या सेलिब्रिटीला बोलवायची गरज नसली पाहिजे. बरोबर का नाही? आपल्या गावात हिरो पण झाले पाहिजे का नाही? आपल्या गावात कलेक्टर पण झाले पाहिजे का नाही? आपल्या गावात हिरोईन पण झाली पाहिजे का नाही? हिरोईन कोण होणार आहे तू? आपल्या गावात कलेक्टर झाले पाहिजे, IAS ऑफिसर झाले पाहिजे, आपल्या गावात डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे, वकील झाले पाहिजे. बाळांनो, अरे किती प्रेमळ लोक आहेत आपल्या गावात. त्याचबरोबर मी सगळं मान्यवरांचं आणि खास करून व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर यांना आणि सगळ्यांना, या गावकऱ्यांना, सर्व या विद्यार्थ्यांना आणि बसलेल्या माझ्या आया बहिणी आणि बालमित्रांनो, त्या ज्युनियर मकरंद अनसपुरेचा तुम्हाला मानाचा मुद्रा. आणि त्याचबरोबर काय उगाच चाललंय रे? घेणं ना देणं, खिशाला 2-2 पिणं. बारक्या गप. बाळांनो, माझी या पांडुरंगाला, ईश्वराला एकच विनंती, एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की आपल्या गावाला बघून लोक लाजले पाहिजे. म्हणले बाबू, अरे शेळगावचा बघा तो साहेब चालला, साहेब बघा बघा, हो शेळगावचे आहेत ते. बाळांनो, एवढे मोठे व्हा. आणि एक आणखी विनंती आहे, जर पत्रकार बांधव आले असतील, मीडियाचे बांधव आले असतील, तर त्यांचं मी ज्युनियर मकरंद अनसपुरे म्हणून स्वागत करतो. फक्त एकच बातमी द्यायची आहे की आमच्या कापसाला चांगला भाव द्या. हात जोडून पाया पडून विनंती आहे, चांगला मोठा लेख द्या की शेळगावमध्ये ज्युनियर मकरंद अनसपुरे आणि माझ्या चित्रपट महामंडळाकडनं मी सदस्य असल्या कारणाने जाहीर करतो की शेतकरी टिकेल तर हा देश टिकेल. शेतकरी मोठा झाला तर शहर मोठं होईल, तालुका मोठा होईल आणि हा देश मोठा होईल.
मित्रांनो लक्षात ठेवा, शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकरीच असायला नको, तो मोठ्या मुद्द्यावर गेला पाहिजे, देश विदेश फिरला पाहिजे. शेतकरी मोठा झाला तर हा देश मोठा होईल. त्यामुळे मीडिया बांधव असतील, पत्रकार बांधव असतील, माझे हात जोडून विनंती आहे, मोठ्या टायटलला द्या, फ्रंट पेजला द्या की मकरंद अनासपुरे म्हणतायत या कार्यक्रमाच्या माध्यमातून की शेतीमालाला भाव द्या, आमच्या शेतीमालाला भाव द्या, कापसाला भाव द्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच सांगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. सर्व सन्माननीय मारूया, थोडं सत्कार करूया. घ्या ना, कोणाचा सत्कार राहिला असेल तर मी सरांना विनंती करतो की आपण पुष्पांचा यांच्यावरती वर्षाव करूया आणि सगळ्यांचं स्वागत करूया. सर प्लीज, थँक्यू. सगळ्यांचा सत्कार झाला, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा येतो तुम्हाला हसवायला, कुठं जाऊ नका, हसत राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. डांस को प्रस्तुत करने जा रहे हैं सोलंके भक्ति. साथ में नासिक ढोल दिया करो, नासिक ढोल दो जो साथ में छोटा लाइट. सोलंके भक्ति यादव क्षितिजा. शैलपुत्री च विधियम्
Zooby dooby bum para, zooby dooby parapam, zooby dooby nache क्यों पागल stupid man. Zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. शाखों पे पत्ते गा रहे हैं, पुरों पे भंवरे गा रहे, दीवारी किरणें गा रहे हैं, ये पंछी गा रहे हैं. वो बगियों में दो फूलों की हो रही है गुफ्तगू, जैसा फिल्मों में होता है हो रहा है हूबहू. Ay ay ay, zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. Zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. Stupid man. Zooby dooby pampara, zooby dooby pampara, zooby dooby nache क्यों पागल stupid man. चांद जमीन पर इतरा के गा रहा, टिम टिम टूटा तारा इतला के गा रहा. है रात अकेली तन्हा मुझे छूने आके तू, जैसा फिल्मों में होता है हो रहा है हूबहू. Zooby dooby bum para, zooby dooby param pam, zooby dooby nache क्यों पागल stupid man. Zooby dooby bum para, zooby dooby param pam, zooby dooby nache क्यों पागल stupid man. Zooby zooby dooby bum. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे, कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे, होटाची लाली नी कानाची बारी की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे.
सजून धजून इन्स्टावर रील करते तुझ्यासाठी. कशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी. माझ्या मागे लाखो हजारो लागले तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी. मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल, कुठे पण चालेल चल टाऊन मला घेऊन चल. लाडाला घेऊन दे मस्त तुझ्या हाताने. शोभून दिसली आपली जोडी पाहिजे. एक नाही राजा मला जोडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. माझी परी उद्या येतो तुझ्या घरी. मला जेवण गिवण नको फक्त चहा आणि खारी लय भारी. मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी. नऊवारी मध्ये राणी तू दिसणार भारी. तू माझी बाजू पकली मी तुझा दगड. टाइमपास नाही राणी प्रेम आपलं तगड. एव्हरीबॉडी नोज आपण दोघं लय क्लोज. जशी तू आहे बुक आणि मी तुझा कवर. पुरी करीन तुझी हर एक विश. डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे. पाहिजे होटाची लालिनी कानाची बारीकी हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे.
ऑफ कंट्रोल होठों को करके गोल अरे घुमाओ रे कमर को घुमाओ होठों को करके गोल सीटी बजा के बोल शाबाश लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल होठों को करके गोल सीटी बजा के बोल मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा कोई ना जाने अपना फ्यूचर क्या होगा होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल भैया कंफ्यूजन ही कंफ्यूजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं सॉल्यूशन जो मिला तो सारा क्वेश्चन क्या था पता नहीं दिल जो तेरा बात बात पे घबराए दिल पे रख के हाथ उसे तो फुसला ले दिल इडियट है प्यार से उसको समझा ले होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन अरे चाचू ऑरेंज मैन अरे भैया स्कॉलरशिप की पी गया दारू हम तो फिर भी मिटा नहीं अगरबत्तियां राख हो गई गौर तो फिर भी दिखा नहीं पकड़ा क्या जाने उसकी जान का क्या होगा सीख घुसेगी या साला की माँ होगा कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा तो होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन अरे चाचू ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल तो होठों को करके गो होठों को करके गोल सीटी बजा के बोल मुर्गी का जाने अंडे का क्या होगा और लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती तीच खरी जादू बाकी सारा मनाचा खेळ घर बांधायचं असतं आपल्या आपण साधून शक्ती युक्तीचा खेळ ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय चूक तोच दिपवू शकेल जगाला आज कोण खरा धडाकेबाज अरे पण तू आहेस तरी कुठे गंगाराम ये
फक्त आपलं आपण. ज्याचे असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तो टिपवू शकेल जगाला आज होऊन खरा धडाकेबाज. समजलं काय? ते सर्व ठीक आहे गंगाराम, पण जादू ती जादूच. आम्हा गावाची हो गंगाराम, तुमच्या जादूचा काय कंबाम. घर आम्हा हवं, घर आम्हा हवं, गो तुला असा राम राम. आम्हा गावाची हो गंगाराम, तुमच्या जादूचा काय कंबाम. खामोश. अरे जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती, तीच खरी जादू, बाकी सारा मनाचा खेळ. चल उठ, अरे उठ, दीपवून टाक साऱ्या जगाला आज आणि होऊन दाखव खरा धडाकेबाज. अरे पण आम्ही तुझ्या जादू नगरीत आलोय ना, मग कुठं गेली तुझी जादू नगरी रे, जादू नगरी रे. राहायला शोधू कुठे जागा मिळाली नाही तत्परी रे. शोधून आलो सारी नगरी रे, सारी नगरी रे. बांधून दाखव बंगला उडवून रे रे. हा, बांधून दाखव बंगला उडवून रे रे. अरे नाही लक्षा, नाही नाही नाही, आपलं घर आपणच बांधायचं असतं. जोपर्यंत तू धडाकेबाज होत नाहीस तोपर्यंत तुला गोठ्यातच राहावं लागेल रे. गोठा जादू ने आम्हाला आता या गोठ्याचा आम्हाला कंटाळा आला रे. जादू ने आम्हाला आता या गोठ्याचा आम्हाला कंटाळा आला रे. अरे वेड्या, ऐ पुन्हा तेच. अरे कुठे तुझ्यातली आत्मशक्ती गेली? दाखव, अरे दाखव तुझ्यातली शक्ती. जोपर्यंत दीपवत नाही जगाला तू होऊन धडाकेबाज, तोपर्यंत तोपर्यंत आणि तोपर्यंत काय, झिम्मा खेळू. झिम्मा झिम्मा, अरे झिम्मा 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 खेळू, झिम्मा झिम्मा खेळू का रे. झिम्मा झिम्मा खेळू, झिम्मा झिम्मा खेळू का रे. गोठ्यात गेला रे जन्म हा निम्मा, दाखवता ना परवाना घुसली ही शम्मा. सतावते रोज ही हम्मा हम्मा, बंगला दे दे, चला बंगला दे दे अम्मा, चला बंगला दे दे, चला बंगला दे दे अम्मा. अरे दे देना रे. हाथ पाय गाड़ने वाले कभी घर नहीं बांधा करते लक्षा सेठ. ठीक आहे, देऊन टाकतो तुला घर फुकटचं, जे नाही तुझ्या हिमतीचं. जा, थांब थांब गंगाराम. अरे पण लक्षा, थांब करू थांब. आय मीन गंगू. गंगाराम म्हणतो तेच खरं आहे. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच टिपवू शकेल जगाला आज होऊन खरा धडाकेबाज. ए जी, ओ जी, ए जी, ओ जी, आहो गंगाराम जी, आली एनर्जी, शक्तीची माझ्या जादू बघाजी. चढला या जोर करीन 1 2 का 4,
माझं नाव आहे लक्षा, माझं नाव आहे लक्षा, घर बांधीन मी होऊन धडाकेबाज, माझं नाव आहे लक्षा, मी होऊन धडाकेबाज. Given us time. मोटरसाइकिल दिला दो ना. कुछ छोड़ आपल्या मोटरसायकल दिला दीजिए ना. गड्डी लेके मैं निकला, वो गड्डी लेके, और रास्ते पर वो सड़क में एक मोड़ आया, मैं फिर छोड़ आया, और एक मोड़ आया, फिर छोड़ आया. जाने कब गुजरा अमृतसर, कब जाने लाहौर आया, मैं फिर छोड़ आया, एक मोड़ आया, मैं फिर छोड़ आया. उस मोड़ पे वो मुटियार मिली, उस मोड़ पे वो मुटियार मिली, जब अमरा पागल हो गया उसकी जुल्फों की छाँव में, मैं बिस्तर डाल के सो गया. जब जागा ये भागा, सब फाटक सब सिग्नल मैं तोड़ आया, मैं दिल छोड़ आया, एक मोड़ आया, मैं दिल छोड़ आया. शर्मा के वो यूं सिमट गई, शर्मा के वो यूं सिमट गई, जैसे वो नींद से जाग गई. मैंने कहा कल सुन ओ कुड़िए, वो डर के पीछे भाग गई. वो समझी घर उसके चोरी से, चुपके से कोई चोर आया, मैं दिल छोड़ आया, एक मोड़ आया, मैं दिल छोड़ आया, एक मोड़ आया, मैं दिल छोड़ आया, एक मोड़ आया, मैं दिल छोड़ आया. देखो हमारे ये लिटिल पुलिस वाला सायकल वाला फिर लावून थांब, टोपी तुझ्या हातात माझ्या होईल कसं, जाऊया डबल सीटर लांब लांब, चल डबल सीटर लांब लांब लांब. पुलिस वाला सायकल वाला फिर लावून थांब, टोपी तुझ्या
लगीन कोंडाण्याचं आधी लगीन कोंडाण्याचं नाही थांबून चालायचं आधी लगीन कोंडाण्याचं नाही थांबून चालायचं माझ्या प्रेमीचा सिग्नल तुझला रोखून ठेवील जा माझ्या प्रेमीचा सिग्नल तुझला रोखून ठेवील जा जाऊया डबल सीटर लांब 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 चल डबल सीटर लांब 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 पोलीस वाला सायकल वाला भिरत लावून टोपी तुझीला हात माझा होईल सगळा जाऊया डबल सीटर लांब 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 चल डबल सीटर लांब 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 अशी मोहात पाडू नको नको अशी मोहात पाडू नको मला खट्यात गाडू नको अशी मोहात पाडू नको मला खट्यात गाडू नको निवडे राहते फिरते मोर कसला मोठा काम अरे निवडे राहते फिरते मोर कसला मोठा काम जाऊया डबल सीटर लांब 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 चल डबल सीटर लांब 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 पोलीस वाला सायकल वाला भिरत लावून टोपी तुझीला हातात माझ्या होईल सगळा जाऊ नको तो लांब 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 ए स्वागत असं ए जरा इको कमी कर प्लेन कर प्लेन या ठिकाणी माननीय श्री भगवानरावजी गोरे यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री बलगर सर भगवानराव बलगर सर आणि ए काय उगाच पीर लावली रे ए तुझं झालंय का झालंय तुझं ए अरे तुझं लग्नाचं नाही जेवणाचं विचारतोय ए रताळ्या काय हसालास तुझे ए तेरे कोलगेट में नमक आहे क्या रे बरं बाळांनो सगळ्यांनी ओळखलं मला म्हणजे तुम्ही अभ्यास करत नाही नुसते सिनेमा बघत असतात होय रे बरं अभ्यास कोण करतो कोणाला कलेक्टर व्हायचंय तुला काय व्हायचंय का ए भैया तुलाच विचारायलो मी माग काय बघायलीस का ए चिमणे अरे तुला विचारायलो मी अबो भाऊ नो तर मलाच विचारायला मी तर अभ्यासात ढळ मग त्या ए तुला विचारायला तुला काय व्हायचंय का तू मला खरं सांगतो आजचा दिवस फार महत्वाचा आहे आणि स्वतःसाठी जोरदार टाळ्या लेडीज अँड जेंटलमॅन म्हणण्यापेक्षा माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ही प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल हे यशाच्या शिखरावर नेणारी आहे हे तुम्ही लिहून ठेवा आणि या स्कूलमध्ये जे मुलं शिकतात जे मुली शिकतात सर्व जाती धर्मांचं सर्व समाजाचं सर्व गावकऱ्यांचं कुठल्याही जाती धर्माच्या माणसाचं मी स्वागत करतो त्यांनी आपल्या मुलाला बिनधास्तपणे या स्कूलमध्ये टाकावं आणि
लिहून घ्यावं. मी लिहून देतो. 10 वर्षानंतर त्याची प्रगती एवढी यशाच्या शिखरावर जाईल की बाप मुलाला ओळखणार नाही. माझा मुलगा एवढा ठणठणीत इंग्लिश बोलतो, तो कुठंच थांबणार नाही, कुठं झुकणार नाही, कुठं वाकणार नाही, कुठं थकणार नाही. लिहून घ्या माझ्याकडनं. एकदा प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलचं संपूर्ण शिक्षक वर्ग, पूर्ण स्टाफ, त्याचे ओनर, त्यांच्यासाठी प्लीज जोरदार टाळ्या. मंडळी, मी जास्त वेळ घेणार नाही, कारण हे बाल कलावंत, हे उद्याचे सर्व सेलिब्रिटीज, मोठमोठे डॉक्टर, इंजिनियर आणि फार मोठ्या मुद्द्यावरती जाणारी ही सर्व हे बाल गोपाल, आज तुम्हाला लहान दिसत आहेत, ते त्यांच्यातला टॅलेंट बघितला तुम्ही तर हे आहे प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलचं स्टेटमेंट आणि टॅलेंट, आणि ही आहे शिक्षण. मंडळी, त्यासाठी पुन्हा मला ह्या वर्षी पण बोलवलं तर मी बलगर सरांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी पुन्हा एकदा आभारी आहे. मंडळी, मी तुम्हाला खूप हसवणार आहे, पण ह्या सर्व कलाकारांनी पार्टिसिपेट केलेल्या सर्व बाल कलाकारांचं, सर्व विद्यार्थ्यांचं एकदा जोरदार टाळ्या प्लीज. आय रिक्वेस्ट प्लीज. बघा, चष्मा काढू, नंतर म्हणशील पॅन्ट काढा, मग म्हणते शर्ट काढा. तुला अक्कल नावाचं बक्कल आहे का रे? असं मोठ्या माणसाला बोलतात का? टोपी काढ, चष्मा काढ, अंडरपॅन्ट काढ. रताळ्या बाळांनो, आपण आपली संस्कृती जपायला पाहिजे. पहिले आमच्या शेजारच्या गल्लीतला माणूस सुद्धा चालला ना तर आम्ही घाबरायचो, त्यांना रिस्पेक्ट करायचो. तर खरंच मुलांनो, तुम्ही देशाचं भविष्य आहे रे, रिस्पेक्ट करायला शिका. रिस्पेक्ट. शिक्षकांना म्हणतात सर जरा मोबाईल द्या बरं, फोन लावायचं. हा रिस्पेक्ट आहे का? आजकालची पिढी. आम्ही 10-10 किलोमीटर पायी जायचो रे शाळेत. तुम्हाला सगळं अवेलेबल मिळतंय, आहे का नाही? कंबरडं कोणाचं मुडतंय, आई बापांचं का तुमचं? बरं मला सांगा, आजोबाची जन्माची तारीख सांग, त्यांचा बर्थडे. पप्पाचा बर्थडे सांग, पप्पाचा. आईचा बर्थडे, ताईचा. तुझा बर्थडे सांग, वाढदिवस सांग. छत्रपती शिवरायांची जयंती, महाराजांचे गाडगे बाबा महाराजांची जयंती, तू सांग. अहिल्याबाई, माता अहिल्याबाई होळकर, त्यांची जयंती, पुण्यतिथी. क्या बात. मला एक सांगा, हे सगळं सांगायला फार वेळ लागतो. मला एक सांग, सैराटचे हिरो हिरोईनचं नाव काय? लगेच आरची आणि परश्या लगेच. बाळांनो, हे बघा, तुम्हाला एकच महत्वाचं सांगतोय, तुम्ही करा अथवा नका करा, मोठ्यांचा आदर, मोठ्यांचा आदर, लहान्यांची कदर, डोक्यावर पदर, अशी असते आमची इंडियन मदर. मंडळी, मी जास्त वेळ नाही घेणार, कारण कंटिन्यू शो चालू आहेत, त्याच्यामुळे मला गळाही बसलेला आहे. प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलला शुभेच्छा देतील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. तर कशा शुभेच्छा देतील? मी काही मंत्री आणि काही आमदार, काही खासदार, काही नेते आणि काही अभिनेते त्यांचा आवाज काढणार आहे. तुम्हाला थोडं हसवणार आहे, कारण अजून परफॉर्मन्स बाकी आहे. मंडळी, आमच्या शाळेचे विद्यार्थी एवढे कडक आहेत, तुमच्या डोक्याला मुंग्या आणल्याशिवाय थांबणार नाही. अरे मंडळी, अभी तो परफॉर्मेंस बाकी है, अभी तो हमारे कलाकारों का परफॉर्मेंस बाकी है. तुमच्या डोक्याला मुंग्या नाही आणल्या ना तर नावाचा सावळ्या कुंभार नको म्हणा बाबाओ. बाबाओ, मंडळी, जर आपल्या ह्या प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलला जर शुभेच्छा देतील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तर कशा देतील ऐका. त्या गावामध्ये
सातत्याने इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून प्री प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून सर्व गरीब गरजू मुलांना जे शिक्षणाचा धडा शिकवला जातोय तर मी सर्वांच्या आधी त्या प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलचे आपले ओनर आदरणीय सन्माननीय त्या सरांचं मी खूप मनापासून कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आपण या मुलांना चांगले घडवलं. त्या संदर्भामध्ये NCP मी या स्कूलचं प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलचं खूप खूप अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय NCP. थँक्यू, धन्यवाद. बाळांनो खूप मोठे व्हा, शिका आणि आपल्या गावाचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा. ते सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय NCP. थँक्यू थँक्यू खूप सर बहुत खूप. मंडळी, त्याचबरोबर आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब शुभेच्छा देतील तर कशा देतील. आदरणीय मोदी साहेब एकदा जोरदार टाळ्या. मित्रों, साथियों, प्यारे भाई और बहनों, एक बार जोरदार तालियां बजाइए. अपने खुद के लिए नहीं, प्री प्राइमरी इंग्लिश मीडियम स्कूल के लिए तालियां बजाइए. थँक्यू, धन्यवाद. आजच्या बातम्या संपल्या.